मी म्हणेल तुम्हाला अजित पवार जिवंत आहे, तुम्ही मानाल काय? नाही मानणार. एक व्हिडिओ व्हायरल होऊन राहिलेला आहे, तर तो व्हिडिओ बघा तुम्ही. अजित पवार साहेब जिवंत होण्याचे प्रतीक आहे भाऊ, आजोबाचा. हो. आणि अजित दादा लोक म्हणतात मेलाय. मेला काय? नाही मेला, नाही ना? जिवंत आहे ह्यो. अरे बाबा, माझ्या अंगावर काटा आला बाबा. बघितला? तुम्हाला सांग, आजोबा ठामपणे सांगून राहिले की अजित पवार साहेब जिवंत आहे. मला तर चक्कर आला बघून. विश्वनीय, विश्वास न बसणार. कारण तुम्हालाही माहित आहे अजित पवार साहेब जाऊन 1 ते 2 महिने झाले आणि आजोबा सांगून राहिले की शरद पवार साहेबांना कॉल येतात, अजित पवार साहेब कॉल करतात शरद पवार साहेबांना, आणि शरद पवार साहेबांना माहित आहे की अजित दादा कुठं आहे. तर सीआयडी सीबीआयनं चौकशी केली भाऊ, चौकशी केली आणि चौकशी करायला गेले तर त्यांनी काय उघड केलं, काय केलं. अगोदर आपल्याला पुरेच्या पुरी न्यूज बघायची गरज आहे. अगोदर व्हिडिओ पूर्ण बघा, काय आहे काय नाही तथ्य आपल्याला माहित पडणार. अगोदर आपल्याला जावं लागेल 28 तारखेला, जानेवारीच्या 28 तारखेला जावं लागेल की अजितचा घात कशा पद्धतीने झाला, काय झाला, का जिवंत आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघा, तेव्हा तुम्हाला कळणार हा व्हिडिओ फेक आहे की काय आहे. कारण हा व्हिडिओ न्यूजवर व्हायरल चालत आहे. हा व्हिडिओ न्यूजवर व्हायरल चालत आहे, त्या कारणावर तुम्हाला सांगत आहे का हा व्हिडिओ सीबीआय सीआयडी पर्यंत पोहोचला आणि सीआयडी सीबीआयने चौकशी केली. कोण्या पद्धतीने काय केली मी तुम्हाला सांगतो. खरंच अजितदादा जिवंत आहे का, तर कुठं आहे, काय आहे, हा व्हिडिओ मध्ये बघा. मला सांगा, देवगिरी मधून अजितदादा निघतात, तिथले सीसीटीव्ही फुटेज गायब होतात. मुंबईवरून येतात, फ्लाईट मध्ये बसतात, तिथले सीसीटीव्ही फुटेज गायब होतात. काय नेमकं काय आहे, गायब होण्याचं कारण काय आहे? त्यांनी डिलीट मारलंय की अजितदादा पोहोचलेच नाही, देवगिरीतून निघालेच नाही. काय वाटतं तुम्हाला? मग विचार करा तुम्ही. अजितदादाचा ठोस सबूत आपल्याकडे नाही आहे का? त्यांचे सबूत मिटवले का? अजितदादाला युद्ध दिलं नाही देवगिरीतून? काय आहे अरे? एखादा नासूकला आमदार खासदार एखादा मार्केटमध्ये निघतो तर त्याच्या मागं न्यूजवाले, पत्रकार सगळे लोक मागं लागतात. आणि अजितदादा तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते, अर्थमंत्री होते, तर त्यांच्या संग रिपोर्टर किती असायला पाहिजे? मग त्याची न्यूज काय? तुम्हाला काय वाटते का त्यांची जे सीसीटीव्ही फुटेज म्हणा, व्हिडिओ म्हणा, हे सगळे डिलीट मारले असेल का? का पैसे दिले असेल न्यूजवाल्यांना? काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं? तर अजित पवार साहेबांचा घात होऊन 1 ते 2 महिने होऊन राहिले, तरीही अजितदादांचा घात करणारा सापडला नाही. काय वाटतं तुम्हाला? एवढे दिवस झाले अजितदादांचा घात होऊन, तरीही अजितदादांची चौकशी बरोबर करत आहे का सीबीआय सीआयडी हे मला ठाऊक नाही. पण तुम्ही सांगा. कारण अजितदादा हा व्यक्ती एक व्यक्तिमत्व होता, अर्थमंत्री होता, महाराष्ट्राचा राज्याचा एक उपमुख्यमंत्री असतानाही तरीही अजितदादाच्या घात झाला की अपघात झाला हे माहीत होत नाही. तर सर्वसामान्य जनतेचं काय? सर्वसामान्य जनतेचा एखादा काही झाला तर त्याचा तो काय, मी तर म्हणतो नामोनिशाण सापडणार नाही. बरोबर नाही काय? पण माझं एक म्हणणं एकच आहे की आपण आजोबाने जे सांगितलं आपल्याला, हे खरं वाटते का तुम्हाला? की आजोबांनी जे सांगून राहिला की अजित पवार साहेबांचा फोन शरद पवार साहेबांना येतो, शरद पवार साहेब बोलत असतात अजितदादांसंग, हे असं वाटते का तुम्हाला? खरं तुम्हाला वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. काय वाटतं तुम्हाला? याच्यात घात वाटतो की त्यांचा अपघात वाटतो? काय वाटतो? का रोहित पवार साहेब डायरेक्ट सांगून राहिले आता की अजितदादांचा अपघात नाही, घात झाला, आणि तो अशा पद्धतीने झाला की आता आपले जे VSR कंपनीचे जे मालक आहे VK सिंग, तो व्यक्ती सांगतो की सगळा कांड करणारा विमानाचा चालक आहे. कारण सीबीआय सीआयडीने चौकशी केली VSR कंपनीच्या मालकाची, तर त्याने उघड केलं की अजितदादाचा घात करणारा, अपघात करणारा विमानाचा चालक आहे. काय म्हणाल तुम्ही? नक्की कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जवान, जय किसान, जय भीम, जय शिवराय.